नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुलक्षणा म्हणजे कावेरीकडे आलेल्या आहेत आणि दोघेही देवीच्या समोर उभ्या आहेत. तेव्हा कावेरीला म्हणते की हे बघ कावेरी, मी आत्ता या क्षणापासून तुझा सून म्हणून स्वीकार करते. मला खरंच तू हवी आहे आपल्या या घरामध्ये. मी तुझा सून म्हणून स्वीकार करत आहे, पण माझी एक अट आहे. तेव्हा कावेरी म्हणते काय? तेव्हा सुलक्षणा सांगू लागते की माझ्या उदयला परत आण. कारण स्वप्न इतकं भयानक सुलक्षणाला पडलेलं आहे की तिला आता फक्त एकच गोष्ट माहिती आहे की फक्त आणि फक्त कावेरीच उदयला परत आणू शकते. आणि त्यामुळे सुलक्षणा कावेरीकडे आलेली आहे आणि कावेरीला बोलत आहे, तिचा सून म्हणून स्वीकार करत आहे. त्यानंतर आता कावेरीला आणखी एक गोष्ट बोलली जाते, ती म्हणजे मी तुझा सून म्हणून स्वीकार तर करत आहे, पण त्याहीपेक्षा यशलाही आता तू लग्नासाठी तयार करायचं आहे. आता यशला लग्नासाठी का तयार करावं लागत आहे, नक्की काय झालेलं आहे हे इथे सुलक्षणा तिला सांगत असते. तेव्हा मात्र कावेरी शांत राहते आणि त्यानंतर यश कावेरीकडे आलेला आहे आणि यश कावेरीला म्हणतो की म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं ना? तेव्हा कावेरीने मात्र यशचा हात पकडलेला आहे, म्हणजे कावेरी ही यशची साथ देणार आहे हे यातून स्पष्ट होतं. कावेरीने यशचा हात पकडल्यानंतर यश मात्र कावेरीला म्हणतो की काय झालं, आणि कावेरी आता यशला अमृताचं सत्य, तिने जे जे पाहिलेलं आहे ते कशा पद्धतीने सांगणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे यश त्या ज्या माणसाला तो घेऊन आलेला आहे, गाडीने ॲक्सिडेंट झालेला असतो, त्या माणसाला घेऊन आलेला असतो, त्याला तिथे बसवतो, त्याला कपडे चेंज करायला दिलेले असतात. तेव्हा म्हणतात आता बरं वाटतंय ना? तेव्हा तो माणूस सांगतो की हो. मग अमृता चहा आण गं असं सांगितलं जातं. आता अमृताची मात्र वाट लागणार असते. अमृताच्या लक्षातच येत नाही की आता करायचं काय, कारण कावेरीने त्या माणसाला बघू नये म्हणून आपण कावेरीच्या अंगावर चहा सांडला आणि तिला आतमध्ये पाठवलं. पण आता मी काय करू, ह्या माणसाने जर मला इथं पाहिलं आणि ओळखलं तर? तेव्हा मात्र अमृता चहा घेऊन येते, नाईलाज असतो. आणि मग तो माणूस लगेचच अमृताला म्हणतो की अहो तुम्ही आहात का? केसांमुळे तुम्हाला ओळखलंच नाही. सुलक्षणा आणि त्याचबरोबर बाबा तिथंच असतात, यशी तिथं असतो. सुलक्षणाला मात्र शंका येते. ती म्हणू लागते अमृता, तुम्ही ओळखता का एकमेकांना? अमृताच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तिला कळायचं बंद होतं, कारण हे सगळं काय आहे. कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडत होत्या त्या मात्र वेगळ्या होत्या. आता या माणसाने डायरेक्ट ओळख दाखवलीये. मग तो काही बोलायच्या आतच अमृता म्हणते की हो, ते बागकाम करायला यायचे ना आईच्या घरी, त्यामुळं आम्ही एकमेकांना ओळखतो. अशा भाषेमध्ये अमृता सांगते आणि तिथे तो प्रसंग आहे तो. त्यावेळेस अमृताला लगेच सुलक्षणा म्हणत असते की अगं तुझ्या केसांबद्दल ते बोलले, नक्की हे सगळं काय आहे? असं बोलल्यानंतर अमृता मात्र म्हणत असते की ते ना ताई, साधनाताई गेली तेव्हा माझ्या केसांचं, असं ती काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळी इकडे कावेरी मात्र निघालेली असते. तो शर्ट जेव्हा असतो तेव्हा विद्या म्हणत असते केवढा वास येतो या शर्टचा, मला ना कळतच नाहीये अशी कशी माणसं वागू शकतात, असं विद्याच्या डोक्यात चाललेलं असतं. त्याचवेळी कावेरी म्हणते म्हणजे कावेरी त्या शर्टचा रंग पाहते आणि तिला धक्का बसतो. तिला कळत नाहीये की हे सगळं काय आहे. म्हणजे हा शर्ट त्या फोटोतल्या शर्टशी मॅच होतोय, कारण विद्याने तिला सांगितलेलं असतं. असं वाटतंय की 1 महिना झाला हा शर्ट धुतलेलाच नाहीये, एवढा वास येतो या शर्टचा, असं विद्या आवर्जून सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे आता कावेरी निघालेली असते. सुलक्षणा इकडे अमृताला म्हणत असते काय झालं, आणि अमृता आता नाटक करू लागते तिला धाप लागल्याचं. म्हणजे तिने सांगू लागते की साधनाताई जेव्हा गेली त्यावेळेस मला खूप मोठा धक्का बसलेला होता ना, आणि मग त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मग तिने धाप लागण्याचं नाटक करते. तिथे सुलक्षणा, यश, बाबा सगळेजण जातात, तिची मदत करत असतात. सुलक्षणा तिला जवळ घेते. तसं नाही रे बाळा, अगं शांत हो, शांत हो, ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दल असा विचार नको करूस, असं सुलक्षणा इकडे समजवत असते. तेव्हा मात्र अमृताला लगेचच तिचा इन्हेलर आणून यश देतो आणि तिला इन्हेलर देतो आणि तिला सांगतो की हे घे, कारण जोपर्यंत इन्हेलर दिला जाणार नाही तोपर्यंत तिची धाप कमी येत नसते. यशी काळजी करत असतो आणि अमृताला सुलक्षणाने जवळ घेतलेला आहे. तेव्हा अमृता म्हणते की नाही, आता तुझे काय मला जवळ घेते ना याचा काही उपयोग होणार नाही, कारण जेव्हा माझी साधनाताई गेलेली होती तेव्हा आम्हाला किती त्रास झाला तेव्हा तुला काही वाटलेलं नाहीये. सुलक्षणा धर्माधिकारी, तुला संपवल्याशिवाय, तुझे हे कुटुंब उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत राहणार नाही.
आणि तो जो माणूस असतो तो बघत असतो. म्हणजे त्याला असं कळलेलं असतं की आता त्याने माती खाल्लेली आहे, आता ह्या मॅडम आपली वाट लावणार असं त्याच्या लक्षात आलेलं असतं. इकडे अमृताच्या डोक्यात मात्र तिडीक गेलेली असते. तिला हे अजिबात पटत नसतं. सुलक्षणा एवढ्या प्रेमाने वागत असते. अमृता म्हणत असते, तुझा मुलगा जिवंत आहे की मेलाय तेही माहिती नाहीये आणि तू एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करत असते. परंतु आज ज्या गोष्टी मी पाहते, आज माझ्या ताईचं जे काही झालेलं आहे त्या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हे सगळं कोणामुळे झालंय, या गोष्टींचा विचार इकडे अमृता करत असते. त्याचबरोबर विद्या म्हणत असते की काय झालं. विद्या ते बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की हा फोटो पाहिल्यासारखा वाटतोय, काय आहे नक्की हे सगळं, असं कावेरी विचार करत असते. आणि कावेरी तो फोटो ठेवून तसाच तिथून पळत चाललेली असते. विद्या विचारत असते की डिटर्जंट कुठे आहे, तर कावेरी सांगत असते आणि परत पळत जाते. इकडे कावेरी जाऊन त्या माणसाला तिला पाहायचं असतं, पण तो माणूस मात्र निघून गेलेला असतो आणि कावेरी विचारच करत असते की हा तर गेला, आता काय करू, हा प्रश्न कावेरीच्या पुढे उभा असतो. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणते, नाही असेल तो काहीतरी मला सापडेल, असं म्हणत कावेरी बाहेर जाते आणि पाहते तर काय, इकडे अमृता आणि तो माणूस बोलत असतात. अमृता म्हणते, तू डोक्यावर पडलायस का, म्हणजे तू मला ओळख काय दाखवतेस, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, असं अमृता म्हणत त्याला ओरडत असते, त्याच्याशी बोलत असते. आणि त्याच वेळी अमृता त्याला म्हणते की हे सगळं काय आहे, तू इथं आलास ती आलास आणि मला ओळख दाखवतोय, एवढं लक्षात ठेव. तेव्हा तो म्हणतो, मॅडम मला नाही वाटलं असं. तेव्हा अमृता म्हणते की तुझे पैसे तुला मिळालेत ना, मग लायकीत राहायचं, त्यापुढे हे सगळं बोलायचं नाही, असं अमृताने ऐकवलेलं असतं. आणि कावेरी म्हणत असते की बरोबर आहे, म्हणजे ते जे पाकिट जे आहे त्या डेड बॉडीजवळ प्लांट केलेलं होतं ते अमृताने करायला लावलेलं, हा अंदाज जो कावेरीचा असतो तो खरा ठरलेला असतो आणि हे सगळं आता सत्य कावेरीच्या समोर आलेलं असतं. कावेरी म्हणते की आता मला काहीतरी केलं पाहिजे. इकडे यश मात्र विचार करत असतो. यश म्हणतो, तिने मला स्पष्टपणे नकार दिलेला आहे, तरीही ती माझ्या डोक्यातून का जात नाहीये, ती माझ्या समोर माझ्या डोळ्यांसमोरच का दिसते. यशला सगळे प्रसंग आठवत असतात. यशला आठवत असतं जेव्हा यश आणि कावेरी बाहेर गार्डनमध्ये असतात, तेव्हा कावेरीने यशला वाचवलेलं असतं, तो पडणार असतो. त्याचबरोबर यशला कावेरीने त्याच्या हाताला लागलं तेव्हा स्वतःचा पदर साडीचा फाडलेला असतो आणि त्याने त्याच्या हाताला पट्टी बांधून दिलेली असते. या सगळ्या गोष्टी कावेरीने केलेल्या असतात. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे, म्हणूनच तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत. हे सगळं कावेरीच्या लक्षात यशच्या लक्षात येत असतं. यश म्हणत असतो की नाही, कुठंतरी माझं चुकतंय, मी चुकीच्या पद्धतीने विचार करतोय का. तेवढ्यातच सुलक्षण आलेली असते आणि यशला म्हणत असते, काय रे यश, काय झालं, कसला एवढा विचार करतोय. तेव्हा यश म्हणतो, नाही ग मा, काही नाहीये. तेव्हा सुलक्षणा येते आणि यशला बोलू लागते की अरे यश, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा यश म्हणतो, हा बोल ना मा, काय झालं. तेव्हा यशला ती सांगू लागते की अरे तुझं आणि अमृताचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे ना, म्हणजे आता मला वाटतंय की लवकरात लवकर लग्नाची तारीख काढायला पाहिजे. तेव्हा यश मात्र शांत बसत नाही. यश म्हणतो की नाही मा, एवढं लवकर नाही, मी हे लग्न करणार नाही. आता मात्र सुलक्षणाला धक्का बसतो. यशने स्पष्टपणे अमृताबरोबर लग्न करायला नकार दिलेला आहे आणि हे ऐकल्यानंतर सुलक्षणासाठी खूप मोठा धक्का असतो. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काय बोलतेस तू यश, तुला कळतंय का, अरे तुला माहिती आहे ना, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे, तुला कळतंय का, मी शब्द दिलेला होता. हे सगळं बोलणं चालू असतं दोघांचं. यशला मात्र धक्का बसलेला असतो. यश म्हणत असतो, काय बोलून गेलो मी हे. खरं तर यशला अमृताबरोबर लग्न करण्यात खरंच इंटरेस्ट नाहीये, त्याला अजिबात ती आवडत नाहीये. तिचं वागणं बोलणं ह्या कोणत्याच गोष्टी त्याला पटत नाहीत. म्हणूनच तर यशला अमृतासोबत लग्न करायचं नाही असं यशने सांगितलेलं आहे. परंतु मा म्हणते, अरे तू काय करतोयस, मागं उदयच्या बाबतीत पण तेच झालेलं होतं आणि तूही तेच करणार आहे. म्हणजे आता मी पुन्हा शब्द दिलेला होता, तू मला सांगितलेलं होतं ना, मला जी मुलगी पसंत असेल त्या मुलीशी तू लग्न करशील, मग काय आहे हे सगळं. यश मात्र शांत होतो. यशला आठवतं, सुलक्षणा म्हणत असते की अरे मी माधवीला शब्द दिलाय, तिला सांगितलंय आणि तिला दिलेला शब्द जर मी पाळला नाही तर उदयच्या आणि साधनाच्या बाबतीत काय झालं माहिती आहे ना तुला, तेच जर पुन्हा घडलं तर. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की मा, तसं नाहीये. आणि यशला आठवू लागतं जेव्हा सुलक्षणा ही माधवीला शब्द देत असते तेव्हा माधवी तिला म्हणालेली होती, जर पुन्हा असंच झालं आणि यशने ऐकलं नाही तर.
तेव्हा माने सांगितलेलं असतं की तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल जर पुन्हा असं घडणार असेल तर. आणि आज यश नकार देतोय या गोष्टीचा धक्का माला जास्त बसलेला असतो आणि त्यामुळंच मा इकडे म्हणत असते की यश तुला कळतंय का तू काय करतोयस. तेव्हा यश म्हणतो अगं मा शांत हो, मी काय म्हणतोय तुझ्या लक्षात येतंय का. उदयदादा आल्याशिवाय मी लग्न करणार नाहीये, जेव्हा उदयदादा येईल ना तेव्हा मी लग्न करेन असं इकडे यशने अट ठेवलेली आहे. म्हणजे आता जोपर्यंत उदय येणार नाही तोपर्यंत यश आणि अमृता यांचं लग्न होणार नाही हे मात्र फिक्स झालेलं असतं. आणि मग मा म्हणत असते हो का रे, मला वाटलं की तू नाही म्हणतोयस लग्नाला. तेव्हा मात्र यश म्हणत असतो तसं नाही आहे ग मा, मी कशाला नाही म्हणेल, मी तयार आहे ना लग्नाला आणि मी तुला शब्द दिलाय ना, तुला जी मुलगी आवडेल तिच्याशी मी लग्न करेल. मग झालं तर ना. तेव्हा आता सुलक्षणाला बरं वाटायला लागतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यश बाहेर फेऱ्या मारत असतो. त्याला ना खूप अस्वस्थ वाटत असतं. तेवढ्यात त्याला समोरून कावेरी येताना दिसते. कावेरी आल्यानंतर त्यालाही बरं वाटलेलं असतं आणि कावेरीकडे तो पाहत असतो. कावेरी येत आहे. आता त्याला वाटतं की कावेरीसोबत बाहेर जाऊन निवांत गप्पा माराव्या हा विचार यशने केलेला असतो. परंतु कावेरी येते ही गोष्ट अमृताच्या सुद्धा लक्षात आलेली असते आणि अमृतावरून पळतच येते आणि ती यशला म्हणते की यश, खरं तर यश कावेरीकडे जात असतो पण अमृताला असं वाटत असतं की यश तिच्याकडे येतोय म्हणूनच ती यश सोबत तिथे आलेली आहे आणि यशचा हात पकडते. म्हणजे कावेरी पुढे चालली आहे, यश तिकडून येतोय. कावेरी आणि यश दोघं एकत्र येणार असतात पण या अमृताने मात्र ऐन वेळी येऊन यशचा हात पकडलेला असतो आणि यश चल ना, मलाही झोप येत नाहीये, आपण ना बाहेर गवतात चालूया. म्हणजे असं म्हणतात की जर गवतात चाललं रात्री तर नंतर आपल्याला शांत झोप येते, मग आपण जाऊया ना दोघं जण, असं ती यशला सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे यश आणि कावेरी दोघंही एकमेकांकडे पाहतात. अमृताने यशचा हात पकडलेला असतो आणि त्याला घेऊन ती चाललेली असते. कावेरीला मात्र खूप वाईट वाटतं. कावेरी म्हणत असते मला एक कळत नाहीये की मी यशला नकार दिलाय, मग यश आणि अमृता या दोघांना जेव्हा मी एकत्र पाहते तेव्हा मला एवढा त्रास का होतोय, असं का होतंय, या गोष्टींचा विचार आता कावेरी करू लागलेली असते. आणि त्याचबरोबर यश पण बाहेर आलेला असतो पण कावेरीलाही अस्वस्थ होत असतं. तेवढंच अस्वस्थ इकडे यशला सुद्धा होत असतं. यशला सुद्धा वाईट वाटत असतं आणि यश अमृता म्हणत असते की यश मला आता ना तू सिक्रेट सांगायचं तुझ्या लाईफमधलं, मी तुला माझ्या लाईफमधलं सिक्रेट सांगेल, तू तुझ्या लाईफमधलं सिक्रेट मला सांगायचं आहे असं अमृता यशला विचारते. तेव्हा यशला ती म्हणते की मला सांग तू एवढा हँडसम डॅशिंग, मग तुझ्या आयुष्यात असं कोणी नव्हतं का रे आलेलं, असं ती यशला विचारू लागते. तेव्हा यश मात्र शांतच असतो. यश म्हणत असतो की नाही तसं नाही काय. तेव्हा अमृता म्हणते सांग ना. आणि आता कावेरीने ठरवलेलं असतं की याच संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि आपण अमृताच्या रूममध्ये जाऊया आणि तिथे काय आपल्याला मिळतंय का हे सगळं पाहूया असं म्हणत आता अमृताच्या रूममध्ये कावेरी आलेली असते. तिच्या रूममध्ये शोधाशोध करू लागते, काय हाती लागतंय का ते पाहायचं असतं. आणि म्हणूनच तर दोघी इकडे अमृताच्या रूममध्ये ती शोध घेत असते. ती कपाट बघत असते आणि जेव्हा तिने कपाट पाहते तेव्हा त्या कपाटामध्ये एक बॉक्स तिला सापडतो आणि त्या बॉक्समध्ये ती पाहते त्यात एक डायरी असते, त्याच्यावरती साधना नाव लिहिलेलं असतं. त्या डायरीवरील साधना नाव वाचल्यानंतर कावेरीला धक्का बसतो. कावेरी म्हणते म्हणजे ही जी डायरी आहे ती साधना म्हणजे अमृताच्या बहिणीची आहे. आणि मग इकडे अमृताने यशला विचारलेलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर यश अमृताला देत असतो. हो, एक मुलगी होती, मी तिच्या प्रेमात पडलेलो आणि परंतु आमची लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच संपली असं यश तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते म्हणजे काय झालं असं अमृताचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र यश तिला म्हणत असतो की मी तिला प्रपोज केलं पण तिचं माझ्यावरती प्रेम नव्हतं, मग माझं एकतर्फी प्रेम होतं आणि त्यामुळंच ह्या गोष्टी झाल्या असं बोलणं दोघांचंही चाललेलं असतं. कावेरीने इकडे तो बॉक्स उघडलेला असतो आणि जेव्हा कावेरी तो बॉक्स उघडते तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो कावेरीला, कारण त्या बॉक्समधल्या डायरीमध्ये तिला जे दिसतं ते म्हणजे बदला, साधनाची डायरी असते. आणि मी सुलक्षणा धर्माधिकारी यांच्यामुळे आत्महत्या करत आहे कारण त्यांचा मुलगा उदयने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलेला नाही असं लिहिलेलं असतं आणि खाली सुलक्षणाच्या नावावरती गोल करून फुली मारलेली असते
आणि त्याच्या खाली बदला. कावेरी म्हणते म्हणजे हे वरचं जे अक्षर आहे ते सुलक्षणा ते साधनाचं आहे आणि त्याचबरोबर हे बदला लिहिलेलं अक्षर आहे ते दुसरं कोणाचं तरी आहे म्हणजे ते अमृताचं आहे. म्हणजे अमृता कोणतीही गोष्ट विसरलेली नाही तर ती बदला घेण्यासाठी आलेली आहे आणि त्याचबरोबर हे कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. इकडे मात्र अमृता यशला विचारत असते. यश त्याची लव्ह स्टोरी सांगत असतो. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते की कसं आहे आपल्या मनाचं दार ना नेहमी उघडं ठेवायचं. कसं आहे प्रेम दुसऱ्यांदाही होऊ शकतं. हां तुझ्या बाबतीत दुसऱ्यांदा होत असेल पण माझं मात्र पहिलंच प्रेम आहे असं ती सांगू लागते. तेव्हा यश तिच्याकडे पाहत असतो. यशला वाईट तर वाटत आहे पण ही अमृता ज्या पद्धतीने बोलत आहे तेव्हा मात्र यशला तिचं वागणं बोलणं पटतच नाही. त्याला तिच्याबरोबर अस्वस्थ वाटत असतं. त्याला तिच्याबरोबर बरंच वाटत नाही. इकडे मात्र अमृता म्हणते की माझं मात्र तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि असं म्हणत ती त्याच्या जवळ येते आणि त्याच्या गालांवरती किस करते. इकडे माला त्यांचं मन बोलू लागलेलं आहे. ते म्हणत असतं की बरोबर आहे तुझ्यासोबत असंच झालं पाहिजे. तू उदयला समजून घेतलं नाही, त्याला घरात घेतलं नाही, त्याला घरातून बाहेर काढलंस. या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने केलेल्या आहेत म्हणून आज तुझ्या बाबतीत हे घडत आहे. हे सगळं तुझ्या बाबतीत घडत आहे. त्याला जबाबदार तू आहेस आणि तू तुझ्या मुलाचा स्वीकार केला नाही म्हणून आज तुझा मुलगा तुझ्यापासून दूर गेलेला आहे. त्या मुलीने आत्महत्या केली या गोष्टीलाही तू जबाबदार आहे असं सुलक्षणाला वाटत असतं आणि त्याची शिक्षा म्हणून तुझा मुलगा परत येणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा म्हणजे माला खूप वाईट वाटत असतं आणि मा एकदम जोरात ओरडते, किंचाळते आणि उठून बसते. उदय उदय माझा उदय असं म्हणत ती उठते. तेव्हा बाबा म्हणजे संजय तिला सांभाळतात. तिला म्हणतात की काय झालं अहो मंडळी काय होतंय. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते माझा उदय हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. मी जबाबदार आहे या सगळ्याला म्हणून तर माझा उदय माझ्यापासून कायमचा दूर गेलेला आहे असं ती सांगू लागते. तेव्हा बाबा तिला म्हणत असतात की हे बघत मंडळी तुम्ही काळजी करू नका असं काही होणार नाही आहे असं ते समजून सांगत असतात. सुलक्षणा म्हणत असते की तुम्हाला असं वाटतं का मी चुकलेली आहे, माझ्यामुळे हे सगळं झाले. तेव्हा बाबा तिला समजवतात की नाही तुमच्यामुळे नाही झालेलं मंडळी असं काही असं म्हणत बाबा तिला समजवत असतात. सुलक्षणा मात्र खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने मॅनेज करणार आहे. हे सगळं काय करायचं आहे कोणत्याच गोष्टीबद्दल काहीच लक्षात येत नसतं. बाबांनी समजूत तर घातलेली असते परंतु जेव्हा समजूत घातलेली आहे तेव्हा सुद्धा इकडे सुलक्षणाला वाईट वाटत आहे. इकडे यश मात्र सगळं अमृताला सांगतो आणि निघून जातो पण त्या मुलीचं नाव मात्र तो अमृताला सांगत नाही. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीला ती डायरी आणि त्याचमध्ये एक फोटो असतो तो दिसतो. तो फोटो कोणाचा आहे तिच्या लक्षात येत नसेल कारण तोंडावरती पूर्ण काळ्या रेघोट्या मारलेल्या असतात आणि तेव्हा मात्र ती म्हणते की कोणाचा आहे हा फोटो, कोण आहे नक्की, हे सगळं काय आहे. म्हणजे हा बदला घेण्यासाठी ती या घरात आलेली आहे. नाही मलाच काहीतरी करावं लागणार आहे अशा गोष्टी चाललेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे कावेरीला लक्षात येतं बाहेरून कोणीतरी येते म्हणून कावेरी पटकन ते साहित्य ठेवून देते आणि ती तिथून बाजूला जाऊन लपून राहते. अमृता मात्र वरती येत असते. अमृताच्या लक्षात नाही आहे की तिच्या रूममध्ये कोणी गेलेलं असेल पण जर कावेरीला तिनं पाहिलं तर खूप मोठा धक्का बसू शकतो. म्हणूनच तर अमृता ही वरती येत आहे आणि जेव्हा कावेरीच्या हे लक्षात आलेलं आहे तेव्हा मात्र कावेरी तिथून बाजूला गेलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरीकडे आलेले आहेत. त्या कावेरीला म्हणत आहेत की मी तुझा आत्तापासून सून म्हणून स्वीकार करत आहे. माझ्या उदयला परत आण, माझ्या उदयला परत आण असं तिला विनंती करत आहे. तेव्हा कावेरी म्हणते की हो मी उदयांना नक्की परत आणेल. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ती म्हणत असते आणखी एक मला तुझ्याकडून वचन हवंय. आता वचन कोणता हवंय हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो आणि कावेरी म्हणते की काय झालं तुम्हाला कोणतं वचन हवंय, नक्की तुम्ही कशाबद्दल बोलताय. तेव्हा तिला सांगू लागतात की मला तुझ्याकडून असं वचन पाहिजे की या सगळ्या गोष्टीमध्ये तू यश आणि अमृता या दोघांच्या लग्नाची तयारी करशील. यशला अमृतासोबत लग्न करायला तयार करशील. कावेरीला मात्र धक्का बसलेला असतो. आता माला वचन कसं द्यायचं कारण यशला कावेरी आवडत नाहीये हे यशने कितीतरी वेळा स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे. पण जर आताही आपण इथे बाजू नाही घेतली तर खूप अवघड होणार आहे. आता यशला मात्र राग आलेला असतो. यश पुन्हा येतो आणि कावेरीला म्हणू लागतो तुम्हालाही असंच वाटतंय ना, बरोबर आहे, तुम्हालाही असंच वाटत आहे ना, आता मी ठरवतो काय करायचं ते. कावेरी आता यशची कशी साथ देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.